आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई ऐक ना, मी सगळी तयारी केली, फक्त तू हो बोललीस ना तरच मी पुढे जाईन. आमरे, मी तयार आहे. माझ्या लेकींसाठी मी आजवर काहीच करू शकले नाही. याचं दुःख आहे, ती कमी करायला पाहिजे. त्याच्यासाठी करावंच लागल. अगं तू कशाला रिस्क घेतेस उगाच? मंजू, आता जी व्हायचंय ते होऊ दे. अगं तुला असं बघून माझ्या काळजाला लय त्रास होतोय. बरोबर आहे. आणि अगं आता पेन्शनचे पैसे बी मिळणार आहेत, म्हणजे निम्मा अर्धा लोड आपला कमी होणार आहे आणि थोडा हातभार बी लागेल की. अगं पण मंजूची नोकरी, त्याची काळजी तू करू नकोस. मला बी रिस्क घ्यायलाच पाहिजे की. जाऊ आपण पळून. तयार आहे ना तुम्ही दोघी बी? मग आता ऐका, फक्त उद्याच्या दिवस ना धीरानं काम घ्यायला पाहिजे. त्यात त्याच्या मर्जीनच राहावा. आणि दिदे, तू लग्नाच्या टाइमात बरोबर तयार राहा. मला पेन्शन ऑफिसातनं फोन आला ना की मी आणि आई जाऊन पैसे घेऊन थेट घरला जाऊ आणि घरून सगळं सामान घेऊन बस स्टँडला येऊ. आणि तोपर्यंत बाकीचे इथे धनाजीराव सांभाळून घेतील, आत्याला गुंतवून ठेवतील कशात तरी. धनाजीराव? धनाजीराव म्हणजे आपलं वांग्या ग, मी त्याला बी यात सामील करून घेतलंय. अगं त्याची काळजी तुम्ही करू नका. वांगे काय माझ्या शब्दाच्या बाहेर आहे. तू फक्त एक ध्यानात ठेव, मुहूर्ताच्या आधी तू इथनं निघ आणि आम्हाला स्टँडवर भेट. मी माझ्या पुण्यातल्या मैत्रिणीला समधी तयारी करून ठेवायला लावली. ठीक आहे? ठीक आहे. मम्मी, कसा दिसतोय आमचा फोटो? मी लिनो, माझा फोटो दाखवा म्हणलं तर तुमचा स्वतःचा दाखवता. हा, भारी भारी. अजून जरा चांगलं काढायचं. मम्मी, आत्ताच्या आत्ता जाऊन दुसरीकडे लग्न करू, नाहीतर त्यांना तरी सांगू की दुसरीकडे जावा म्हणून. अरे सत्या, पण तूच तर त्याची परमिशन दिली होती तुझ्या मांडवात लगीन करायची. होय, तेच तर चुकलं ना माझं. लई चांगलं वागायला गेलो त्यांच्यासाठी. का? काय झालं? काय नाही, माझं आता मन बदललंय बघ. मग आता ती पुन्हा बदल. त्यासने हितच लगीन करू दे, कारण त्यांचा बदला घ्यायची एवढी भारी संधी मी नसते गंमत. म्हणजे काय करणार आहेस तू? बघशीलच. मम्मी साहेब म्हणतात मला. मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा. विषय काय? माझी काही चूक नाहीये, खरं तर गैरसमज झाला होता. तर राहून द्या. आधी माझं ऐकून घ्या, मी काय म्हणते ती. प्रत्येक टायमाला मीच बोलायचं त्यासनी. तुम्हाला वाईट बी बोलतात नाही. पप्पा, मम्मी, जरा माझं ऐकून घ्याल का? मला असं वाटतं की मंजी म्हणते ते बरोबर आहे. जाऊ दे आपण दुसरीकडे कुठेतरी. मंजी म्हणते ते बरोबर आहे, पण तू म्हणते ते एकदम बरोबर आहे. काहीच डाऊट नाही त्याच्यामध्ये. तुझं काय आता? मी समजवलंय दीदीला नाईला, म्हटलं हिथंच उरकून घेऊ लग्न. आता आपला खर्च कमी होतोय तर कशाला उगाच ह्यो चान्स सोडायचा. वा, जन्माला आल्यास आज पहिल्यांदा माझ्या मनासारखं बोलल्यास बघ. चला. धनाजीराव, सगळं प्लॅन प्रमाणे झालं तरच आपण लगीन करू ना. मग जायचं ना पळून? जाणार की. When I am here, don't fear. आता कसं? या दिनूचा स्पीड वाढवला पाहिजे. 12, 13, 14, 15, टोटल 15 आहेत साहेब. 15 लाख. 15 लाख आहे. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. किती तो पैसा दिला तुम्ही आम्हाला, किती मोठी मदत.
किती भरघोस मदत केली तुम्ही आम्हाला, आमच्या पक्षाला. एवढ्यात कसं चालेल? हा आमच्या कार्यकर्त्यांचा फक्त 1 दिवसाचा खर्च आहे. एवढ्यात आम्ही कार्यकर्त्यांना फक्त 1 लिटर पेट्रोल आणि 1 वडापाव देऊ शकतो. कसं चालेल? वन मन फिरणारे कार्यकर्ते ते किती कुटुंबांना कार्यकर्त्यांची आणखीन लागतील पैसे. साहेब पण माझ्याच्या नाही शक्य व्हायचं. नाही होणार. बरं कसे चालले तुमचे अवैध धंदे? तुमच्या कृपेनं एकदम मस्त. मस्त चाललेत ना अवैध धंदे? मग त्याबद्दल पोलिसांना इत्यंभूत माहिती दिली तर कसं राहील? अहो तात्यासाहेब कशाला गरीबाच्या पोटापाय आणताय? 2 दिवस द्या. दिले 2 दिवस. दारू पिणार थोडी? नको साहेब. जशी तुमची इच्छा. येतो साहेब. पैसे घेऊन या. तो पेन ड्राईव्ह सापडला पाहिजे. या अशा बऱ्याच लोकांची नावं आहेत त्याच्यामध्ये, त्यांची नावच नाही सापडली. त्यांना बोलवायचं कसं? शोधा तो पेन ड्राईव्ह, शोधा. तरी डायरी जाळण्याच्या आधी मी तुम्हाला सांगत होतो. बस. तुमच्या अगाध ज्ञानाची खोली माहिती आहे मला. त्या कॉन्स्टेबल मंजूच्या घराची झडती घ्या. बघा काय सापडतंय का बघा. मग ती संधी आत्ताच आहे साहेब. तिचं लग्न सत्याच्या मांडवातच होणार आहे. त्यावेळी तिच्या घरी कुणी बी नसेल. मग लावू आपली माणसं कामाला. नका पाहू बाई माग वळून, नका नका पाहू बाई माग वळून. हा साहेब त्या मंजिरी वाघमाऱ्याच्या घरी आलोय. हे घर आहे का त्या कॉन्स्टेबल पोरीचं? हे बघा. थांब थांब थांब. हा फोटो कोणाचा आहे? साहेब हे त्या मंजिरी वाघमाऱ्याचे वडील. वडिलांचा आहे? हा. एकदम सेम टू सेम दिसत नाहीत. काय वडील काय आहे का खबर आपल्याला? तुमच्या कॉन्स्टेबल पोरीनं आमचा